आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन गडचिरोलीसाठी 23 किलोमीटरचा 4 लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला गती देण्यात आली असून अंतिम आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन सकारात्मक असून MIDC संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. नागपुरात अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसच्या वतीनं नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराबाहेर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुद्रा इव्हेंट्सच्या वतीनं संत साहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा जपणारा ज्ञानेश्वर माऊली हा संगीत नाट्याविष्कार रविवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती मनीषा काशीकर यांची, संगीत संयोजन परिमल जोशी यांचं तर दिग्दर्शन निखिल टोंगळे यांचं आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या वार्षिक उर्सच्या प्रारंभानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं ताजबाग इथं एका यशस्वी सूफी आंतरधर्मीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत विविध धर्मांच्या प्रमुख धर्मगुरूंनी सहभाग घेतला आणि समाजाला एकता, परस्पर प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरचे सदस्य भारत कळंभे आणि प्रतापसिंह येवतीकर यांनी हिमाचल प्रदेशातील 14,065 फूट उंचीवरील हमटा पास ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. महाजेनको नागपूर इथं कार्यरत असलेल्या या दोघांनी 27 किलोमीटरचा खडतर ट्रेक 5 दिवसात पूर्ण करत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन लीनं 6-2, 7-5 असा पराभव केला. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्टसह 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.